राज्यातील महायुती सरकारनं 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये ठरवलेल्या 938 कृतीबींपैकी 411 कामं पूर्ण झालेली आहेत, तर 372 कामं अंतिम टप्प्यात आहेत। आराखड्यातील 85% कामं पूर्ण झाली आहेत, तर 16% कामातील अडचणींच्या सोडवणुकीसाठी 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला असून 1 मे पर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्तवलाय। तर 100 दिवसांसाठीचा कृती आराखडा कार्यक्रम विभागांनी गांभीर्यानं यशस्वी केलाय। अनेक विभागांनी उत्तम काम केलंय। नागरिकांना या माध्यमातून उपयुक्त आणि तत्पर सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचा कालावधी 15 दिवस वाढवण्यात आलाय। येत्या 1 मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावरती संकल्पित केलेली कामं आणि पूर्ण झालेल्या कामाची माहिती उपलब्ध करून द्यावी। त्यासोबतच काही कार्यवाही अपूर्ण राहिली असेल तर त्याची कारणं देखील संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात 100 दिवस कृती कार्यक्रमाची आढावा बैठक झाली आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विभागांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। जो 100 दिवसाचा आराखडा त्यांनी सादर केला होता, या 26 डिपार्टमेंटचे एकूण 938 पॉइंट्स होते ज्याच्यावर त्यांना काम करायचं होतं। मला अतिशय आनंद आहे की त्यातल्या 411 पॉइंट्सवर त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे 44% काम पूर्ण झालंय। 372 पॉइंट म्हणजे 40% पॉइंट्स असे आहेत की ज्या पॉइंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे। केवळ 16% 155 मुद्दे असे आहेत, 16% मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे। त्यांना मी 15 दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की 31 एप्रिलपर्यंत किंवा 1 मे पर्यंत हे जे 16% आहेत तेही काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे। दुसरं, विभागांना मी सांगितलेलं आहे 1 मेला प्रत्येक विभागाने आपल्या वेबसाईटवर आपण 100 दिवसाचा काय प्लॅन केला होता, त्यातला किती प्लॅन एक्झिक्यूट केला, जो नाही झाला त्याची कारणं काय आहेत हे प्रकाशित करायचं आहे। त्यामुळे मीडियाला देखील ते उपलब्ध असेल की 100 दिवसाचा कार्यक्रम किती यशस्वी झाला। यावेळी एक मोठी बातमी बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं भाजपची एक नवी खेळी समोर आली आहे। भाजपकडनं नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। पक्षांतर्गत नेमणुकीमध्ये युवकांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचे संकेत भाजपकडनं देण्यात आलेत। 35 ते 45 वर्ष वयोगटातील नेत्यांना तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे, तर जिल्हाध्यक्षपदासाठी 45 ते 50 वर्ष वयोगटातील नेत्यांना जबाबदारी दिली जाणार अशी माहिती मिळते। नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। आगामी निवडणुकांकरता आता भाजपकडनं एक नवी खेळी, भाजपकडनं नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न आहे आणि पक्षांतर्गत नेमणुकीमध्ये युवकांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचं उद्दिष्ट आहे भाजपचं। त्यामध्ये 35 ते 45 वर्ष वयोगटातील नेत्यांवरती तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी, तर जिल्हाध्यक्षपदासाठी 45 ते 50 वर्ष वयोगटातल्या नेत्यांना जबाबदारी दिली जाणार आहे। त्यामुळे नेतृत्वाची ही नवी फळी उभारण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। भाजपकडनं नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा हा प्रयत्न आहे। नेमका यामागचा उद्देश काय आहे ही भाजपची नवी खेळी, माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपंडवर यांच्याकडनं। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर श्वेता, या निवडणूक होत असताना भाजप मंत्र्याला बदल होत असताना पाहायला मिळणार आहेत। भाजपच्या नवे प्रदेशाध्यक्ष, आवाज येत नाहीये नीट तुषार। तर भाजपची ही नवी खेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांवरती जास्तीत जास्त जबाबदारी देण्याचं उद्दिष्ट आहे भाजपचं। येत्या काही काळामध्ये युवकांना अधिकाधिक जबाबदारीची पदं दिली जाणार आहेत। 35 ते 45 वर्ष वयोगटातल्या नेत्यांवरती नवी जबाबदारी, तर जिल्हाध्यक्षपदासाठी 45 ते 50 वर्ष वयोगटातील नेत्यांना भाजपकडनं संधी दिली जाणार आहे। भाजपच्या गोटात काही बदलाच्या हालचाली आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरुणांच्या खांद्यावरती अधिकाधिक जबाबदारी देण्याचा प्रयत्न भाजपकडनं होणार आहे। युवकांना अधिक जबाबदारी देण्याचे संकेत भाजपकडनं देण्यात आले आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजप ॲक्शन मोडवरती आणि नवी खेळी भाजपकडनं खेळली जाण्याची शक्यता आहे।
जास्तीत जास्त तरुणांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. अधिक माहिती याबद्दल जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडनं. तुषार. श्वेता, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी आता लोकांना आपल्याला संधी देताना पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने 35 ते 45 वयोगटातील नेत्यांवरती तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार आहे, तर जिल्हाध्यक्ष पदासाठी 45 ते 50 वयोगटातील नेत्यांना ही जबाबदारी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे आता राज्यामध्ये आपल्याला तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आवाज नीट पोहोचत नाहीये, मात्र भाजपचा उद्देश हा तरुणांच्या खांद्यावरती जास्तीत जास्त जबाबदारी देण्याचा आणि त्याचा उद्देश एकच आहे, आगामी निवडणुका.